नमस्कार मंडळी, मनीषा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। घरचा स्वाद। आजच्या मेनूमध्ये मी मस्त प्रोटीनयुक्त पौष्टिक अशी ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आली। यासाठी एक वाटी अख्खे मूग 4-5 तास भिजवून घेतले। यासोबत आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या घ्यायच्या वाटण्यासाठी। आणि यामध्ये मी दुधी भोपळाचाही वापर करणार आहे या रेसिपीसाठी। चटणीसाठी फुटाणा डाळ, हिरवी मिरची, सुकं खोबरं आणि लसूण घेतलाय। मस्त खोबरं आणि दुधी मी किसून घेतले। मूग बारीक वाटून घेतले। यामध्ये आपल्याला किसलेला दुधी भोपळा टाकायचा आहे, चिमूटभर हिंग टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला। यात मी 2-3 चमचे रवा सुद्धा ॲड केलेला आहे, 2-3 चमच मी बेसन पीठ सुद्धा ॲड केले। यामुळे आपला पदार्थ मस्त खुसखुशीत तयार होईल। जर तुम्ही माझी रेसिपी यूट्यूब चॅनलवरून बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या ह्या पौष्टिक रेसिपी कशा वाटताय। आता गॅसवर आपण आप्पे पात्र गरम करून घेतले थोडं तेल टाकून, आणि 1-1 चमचा आपल्याला हे मिश्रण आप्पे पात्रामध्ये ॲड करून घ्यायचं आहे मस्तपैकी। आणि 2-3 मिनिट एका बाजून खरपूस होईपर्यंत आपल्याला हे आप्पे वाफून घ्यायचे झाकण ठेवून। त्यानंतर आता मी चटणीसाठी सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण, फुटाणा डाळ, मीठ असं सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक असं वाटून ते आपल्याला मस्त मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे। तुम्ही जर माझी रेसिपी फेसबुकवरून बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या ह्या पौष्टिक रेसिपी कशा वाटतायत। आता आपण फोडणीसाठी थोडंसं तेल गरम करून घेणार आहे। जिरे मोहरी फोडणीला टाकणार आहोत। थोडासा कढीपत्ता टाकायचा आपल्याला फोडणीत, आणि ही खमंग फोडणी आपल्याला जी आपण चटणी तयार करून घेतली त्यामध्ये ॲड करायची। मस्त अशी ही फोडणी आपली रेडी झालेली आहे। आणि आपले आप्पेसुद्धा मस्त एका बाजूने शिजून वाफून झालेले, मस्त खरपूस असे रेडी झालेले आपले हे आप्पे। तर तुम्हाला कशा वाटतंय माझ्या ह्या प्रोटीनयुक्त पौष्टिक अशा रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।